नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आता इथे खिचडी भात बनवतो आहे. डाळ भात कसा बनवायचा आमच्याकडे कसा बनवतात ते तुम्हाला मी दाखवते. मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, वाडा कोलम तांदूळ आहे ते. त्यात थोडीशी तुरीची डाळ घातलेली आहे. तांदूळ स्वच्छ धुवून त्यात आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण पाहूया, त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. मी बाकी काहीच घातलेलं नाही. 1 वाटी फक्त तांदूळ, थोडीशी तुरीची डाळ आणि थोडंसं मीठ. याच्या व्यतिरिक्त मी अजून काही घातलेलं नाही आहे. आता हे आपण झाकण लावून गॅसवर ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला खिचडी भात अतिशय मस्त सुंदररित्या तयार झालेला आहे. मऊ लुसलुशीत. 4 शिट्या मी कुकरला घेतलेल्या आहेत. फक्त मीठ टाकलेलं आहे, बाकी कोणतेही मसाले न वापरता हा भात मी तयार केलेला आहे. खिचडी भात. आज रात्रीच्या जेवणात जास्त जेवायची मुलांना इच्छा नव्हती. मुलं बोलली, मम्मी खिचडीचा भात बनव. खिचडी भात बनवलेला आहे. आता आपण याच्यावर छानपैकी तूप घालणार आहोत. रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकंसं खाण्यासाठी हा पर्याय मस्त होऊ शकतो. बघा, तुम्ही ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मुलांच्या अतिशय आवडीची रेसिपी आहे. माझी मुलंसुद्धा आवडीने खातात, त्यांना खूप आवडतो. डाळ भात आमच्याकडे डाळ भात म्हणतात, की आपण खिचडी भातसुद्धा म्हणू शकतो. फक्त 1 वाटी तांदूळ, थोडीशी तुरीची डाळ, पाणी घालून कुकरला लावलेलं आहे. बाकी काही नाही. आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यात. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदररित्या आपला भात तयार झालेला. मऊ लुसलुशीत मऊ भात आपण म्हणू शकतो.